महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि दर्जेदार करण्यासाठी राज्य शासनाने पावलं उचलली असून या आरोग्य क्रांतीची सुरुवात गारगोटीपासून होत आहे। गारगोटी शहर मेडिकल हब म्हणून विकसित करू असं सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं। गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक हॉस्पिटल आणि सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। गारगोटी उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण सोहळा राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला। गारगोटीमधील उपजिल्हा रुग्णालय हा कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून लवकरच राधानगरीमध्येही 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची घोषणा त्यांनी केली। सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊ, ज्याला कोणी नाही त्याला सरकारी दवाखाना असेल असं सांगून नामदार आबिटकर यांनी राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं। या रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री आबिटकर यांनी व्यक्त केला। तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचं नमूद केलं। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, आरोग्य विभाग सहसंचालक दिलीप माने यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला सहसंचालक डॉक्टर सुनीता गोल्हाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पल्लवी तारळकर, मितेश देवे, सभापती विक्रम पाटील, उपसभापती अरुणा देसाई, सरपंच प्रकाश वासकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, यशवंत नांदेकर, रुपाली कुरळे, भरत शेटगे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।